गणेशाय नमः। श्री जगद्गुरु रेणुकाचार्याय नमः। ओम शिवाय नमः। सोमाय पंचवक्त्राय नमः। सदाशिवाय विश्वेश्वराय नमः। वीरभद्राय गणनाथाय नमः। प्रजापतये तुझ्यामुळे विश्व स्पंदते, तुझ्या तेजाने प्रकाशते, तुझ्या आनंदे तुष्टते। तू विश्वाशी एक रूप, तुझ्या कृपेने ग्रंथ लेखन अर्धे अधिक झाले पूर्ण। उर्वरित तेही करवून घेई माझ्या हातून। असो भक्तस्थलांतर्गत भक्त माहेश्वर प्रसादी स्थले समस्त विवरिली आतापर्यंत। कथितो प्राणलिंगी स्थल क्रिया आणि ज्ञान यांचा समन्वय साधून घ्यावे लागते करून प्राप्त शिवसामरस्य। जर पंख असतील दोन तरीच शक्य आकाश गमन। अन्यथा भूमीवरी राहून रांगावेची लागेल। म्हणून वीरशैव सिद्धांत असे ज्ञान क्रियायुक्त ज्ञानक्रिया समन्वयाने भक्त गाठे गंतव्य आपुले। भक्त माहेश्वर प्रसादी जाण ही तीन स्थले क्रिया प्रधान। प्राणलिंगी शरण ऐक्य ही तीन देती प्राधान्य ज्ञानासी। प्राणलिंगी स्थली स्थिर असे अनुभव भक्ती साचार। अनुभव भक्तीने साक्षात्कार होतो शिवजीवैक्याचा। आपुल्या भाववृत्तीने प्राणलिंगासी अनुभविणे याच भक्तीच्या सहाय्याने गाठे भक्त गंतव्य। अंगस्थलांतर्गत प्राणलिंगी स्थल। अगस्त्य उवाच भक्तो माहेश्वरश्चेति प्रसादेति निबोधितः। एक एव कथं चैषः प्राणलिंगेति कथ्यते। जगद्गुरु रेणुकाचार्या लागून ऋषी अगस्त्य करीती प्रश्न। भक्त होतो माहेश्वर जाण, माहेश्वर होतो प्रसादी। आपण हे जे सारे कथिले ते मला पूर्णतः उमजले। आता आचार्या सांगा वहिले तो प्राणलिंगी होतो कसा। श्री रेणुक उवाच भक्तो माहेश्वरश्चैष प्रसादेति च कीर्तितः। कर्म प्राधान्ययोगेन ज्ञानयोगोश्च कथ्यते। लिंगं चिदात्मकं ब्रह्म तच्छक्तिः प्राणरूपिणी। तद्रूपलिंगविज्ञाने प्राणलिंगेति कथ्यते। रेणुक अगस्त्यासी सांगती प्राधान्य देऊनी कर्माप्रती। जो आचरे त्या भक्तासी म्हणती माहेश्वर प्रसादी। त्या प्रसादी साधकाला ज्ञान योग प्राप्त झाला की तोच जातो म्हणविला प्राणलिंगी स्थली भक्त। लिंग म्हणजे चिदात्मक त्याची शक्ती प्राणस्वरूप देख। ज्याची शक्तियुक्त लिंगाचे ज्ञान सम्यक तोची प्राणलिंगी स्थली। प्राणलिंगस्थलं चैतत् पंचस्थलसमन्वितं। प्राणलिंगस्थलं चादौ प्राणलिंगार्चनं ततः। शिवयोगसमाधिश्च
ततो लिङ्गनिजस्थलम् अङ्गलिङ्गस्थलं चाथ क्रमादेशांभिदोच्यते। प्राणलिंगी स्थलाचे सांगतो भेद, यातील स्थले असती पंचविध, त्यांची नावे करीतो विशद, तुझ कळावे यासाठी। प्राणलिंगी प्राणलिंगार्चन स्थल, शिवयोग समाधी निजलिंग स्थल, आणि पाचवे अंगलिंगी स्थल, ऐसे याचे स्थलभेद। या स्थलांचे वेगळेपण क्रमशः कथितो तुझ लागून, योग मार्गाने यथार्थ ज्ञान होई प्राणलिंगाचे। प्राणलिंगी स्थल प्राणापानसमाघातात् स्कन्दमध्याद्यदुत्थितम् प्राणलिंगं तदाख्यातं प्राणापाननिरोधिभिः। प्राणो यत्र लयं याति भास्करे तुहिनं यथा, तत्प्राणलिंगमुद्दिष्टं तद्धारी स्यात्तदाकृतिः। मनुष्य शरीरात जाण, अवस्थित असती पंचप्राण, प्राण अपान उदान व्यान समान हे पाच। एकची वायू शरीरी आहे, परी तो भिन्न भिन्न स्थानी राहे, म्हणून त्यास भिन्न नावे दिली योग तज्ञांनी। प्राणवायू हृदयात, अपान वायू मूलाधारात, समान वायू नाभिमंडळात, देही व्याप्त व्यान वायू कंठस्थानी राहे उदान। अशी वायूंची स्थाने भिन्न, त्यांची कार्ये एकमेकांहून असती वेगवेगळी। श्वासा वाटे प्राण वाहे, म्हणून जीव जिवंत राहे। गुदस्थानी अपान आहे, करी मलमूत्र विसर्जन। नाभिस्थानी राहे समान, अन्नरस रक्ताचे करी नियंत्रण। नाडीद्वारे रक्ताभिसरण, करी वाहुनी व्यानवायू। कंठस्थानी राहे उदान, ढेकर शिंकांचे करी नियमन। ऐसी एकाची वायूसी भिन्न, कार्यांनी नावे मिळाली। गुदस्थान खेचता बळे, अपान वायू वरती वळे, तो प्राणवायूवरी आदळे। जो राहे हृदयात, दोहोंचे होता घर्षण, जणू पेटून नाभिस्थान। तेथे ज्योत होई उत्पन्न, तेची जाण प्राणलिंग। प्राण अपानाचा निरोध करती जे योगी सिद्ध, तेची नाभिकंद मध्यस्थित ज्योत सांगती। ऊर्ध्वमुख होऊन तीच, अखंड तेवे हृदयी साच, तिला प्राणही पुरवितोच। हृदयातील प्राणवायू फाकताची सूर्यकिरण, धुके जाते वितळून। तैसा प्राणवायू लीन होई पुढे ज्योतीत। प्राणवायू युक्त ज्योत, तेची प्राणलिंग हृदयात। त्याचे चिदहं भावयुक्त, चिंतन करीतो प्राणलिंगी। ज्ञानिनां योगयुक्तानां अंतःस्फुरति दीपवत्, चिदाकारं परं ब्रह्म लिंगमग्नैर्न भाव्यते। अंतस्थितं परं लिंगं ज्योतिरूपं शिवात्मकं, विहाय बाह्यलिंगस्था
विमूढा इति कीर्तिताः शिवयोग्याचे हृदय कमळ प्राणलिंगाने उजळे सकळ जैसी दीपकळी तेजाळ उजळीते गृहाकाश परी जे अज्ञजन प्राकृत त्यांना न जाणवेची चिन्ह किंचित की हृदयी चित्स्वरूप प्रकाशित असे शिवरूप प्राणलिंग अज्ञानाचे येता पडळ वृत्ती बहिर्मुख होती सकळ हृदयी स्थित प्रभामंडल जाणवेना किंचित परी जो वृत्तीस मुरडून जाई अंतर्यामी घेऊन त्याला प्राणलिंगाचे दर्शन घडे सहज हृदयात तळहातीच्या इष्टलिंगास जो नेत्रे पाहे अनिमिष इष्टलिंगा भोवती त्यास दिसे प्रकाश वर्तुळ याच दृढ अभ्यासे इष्टलिंग ज्योती स्वरूप भासे तेची अंतरंगी प्रकाशे प्राणलिंग होनी ज्योती स्वरूप प्राणलिंग त्यजूनी पूजिती स्थावरलिंग जानसे न रंगेची अंतरंग ते विमूढ सर्वस्वी संविल्लिंग परामर्शी बाह्यवस्तु पराङ्मुखः यः सदा वर्तते योगी प्राणलिंगी स उच्यते माया विकल्पजं विश्वं हेयं संचिन्त्य नित्यसः चिदानन्दमये लिंगे विलीनः प्राणलिंगवान् सत्ता प्राणमयी शक्तिः सद्रूपं प्राणलिंगकम् तत्सामरस्य विज्ञानात् प्राणलिंगीति कथ्यते इष्टलिंग रुळे देहावर परिते बाह्यलिंग नोहे साचार मठात वा मंदिरात जे स्थावर लिंग ते बाह्य जाणावे स्थावर लिंगाच्या पूजेत लिंग वेगळे वेगळा भक्त भेदभावाने घडे तेथ पूजन स्थावर लिंगाचे करिता इष्टलिंग पूजन लिंग परब्रह्म रूप मानून ते लिंग मी या भावाने जाण होई पूजन जाणावे स्थावर लिंगाची जी पूजा ती असे उपचार पूजा इष्टलिंगाची असे समरस पूजा ऐसे पूजेत भिन्नत्व बाह्यलिंगाचा पूजा पाठ जो त्याकडे फिरवून पाठ चिद्रूप प्राणलिंगाचे एकनिष्ठपणे करीतो चिंतन तोच असे प्राणलिंगी भक्त अगस्त्या हे जाण सत्य बाह्य पूजा सामग्रीत त्या सममत्व उरेना माईक गुणाने उत्पन्न विश्व हे जहाले जाणून बाह्यलिंग ही माईक असून ते त्यागणे उचितची हे ध्यानी घेऊन सारे बाह्यलिंगापासून दूर सरे चिद्रूप प्राणलिंगासी अनुसरे मनाचा लय साधूनी मी आहे ही अहम स्फूर्ती जी स्पंदते अंतरी तीच प्राणशक्ती मी चैतन्य रूप हा बोध चित्ती हेची प्राणलिंग जाणावे अहम रूपी शिव महान सत्तारूपी शक्ती जाण या दोहोंचे सामरस्य ज्ञान जासी झाले तो प्राणलिंगी प्राणशक्ती नांदते देहात लिंग हृदया माझी स्थित या दोहोंसी एक रूप मानून पूजित तोची जाण प्राणलिंगी या प्राणलिंगाचे अर्चन
कैसे करावे ते करितो कथन, तेची प्राणलिंगार्चन स्थल आता विवरितो. प्राणलिंगार्चन स्थल. अंतर्गतं चिदाकारं लिंगं शिवमयं परं, पूज्यते भावपुष्पैर्यत् प्राणलिंगार्चनं हि तत्. जलपुष्प बिल्वपत्र हरित, अक्षता धूप दीप पंचामृत, या पूजोपचारांनी भक्त पूजितो इष्टलिंगासी. परिजे अंतर्यामी स्थिर, त्या प्राणलिंगाची निरंतर. कोणत्या पूजा सामग्रीने तत्पर भक्ताने पूजा करावी, तेची सांगतो तुझ लागून. हे पूजोपचार नसती सामान्य, दृष्टीस न पडती अन्य पूजा सामग्री प्रमाणे. हृदयी विविध भाववृत्ती, जाण पूजा सामग्रीच ती. त्या भाव फुलांनीच अर्चिती, चित्स्वरूप प्राणलिंग. अंतः पवन संस्पृष्टे, सुसूक्ष्मांबरशोभिते, मूर्धन्य चंद्र विगलत् सुधासेकातिशीतले. भद्रेन्द्रियनवद्वारे, बोधदीपे हृदालये, पद्मपीठे समासीनं, चिल्लिंगं शिवविग्रहम्. भावयित्वा सदा कालं, पूजयेद्भाववस्तुभिः. प्राणलिंगाचे कोठे स्थान, ते हृदयाकाशी विद्यमान. देहाची 9 द्वारे बंद करून, ते लागे पाहावे. 2 नेत्र 2 कर्ण आणि नासिका पुटे 2, मुख मलमूत्र मार्ग 2, ऐसी देही 9 द्वारे. ती द्वारे रोधिता अंतरात, प्रकाशते प्राणलिंग ज्योत. जी सूक्ष्माकाशे सुशोभित, असे व्याप्त प्राणवायूने. ती सहस्रार चक्रातील, चंद्रामृताने झाली शीतल. 12 दल हृदय कमल कर्णिकेत विराजे. ते मंगल चिद्रूप प्राणलिंग, हृदयी स्थित अखंड अभंग. अशा भावनेने यथा सांग, भावपुष्पांनी पूजावे. ती भावफुले कोमल, कोणती ते कथितो सकळ. प्राणलिंगी भक्ताची निर्मल, ही असे मानस पूजा. क्षमाभिषेक सलिलं, विवेको वस्त्रमुच्यते. सत्यमाभरणं प्रोक्तं, वैराग्यं पुष्पमालिका. गन्धः समाधिसम्पत्तिः, अक्षता निरहङ्कृतिः. श्रद्धा धूपो महाज्ञानं, जगद्भासि प्रदीपिका. भ्रान्तिमूलप्रपञ्चस्य, निवेद्यं तन्निवेदनम्. मौनं घण्टापरिस्पन्दः, ताम्बूलं विषयार्पणम्. विषयभ्रान्तिराहित्यं, तत्प्रदक्षिणकल्पना. बुद्धेस्तदात्मिका शक्तिः, नमस्कारक्रियामता. एवं विधैर्भावशुद्धैः, उपचारैरदूषितैः. प्रत्युन्मुखमना भूत्वा, पूजये लिङ्गमान्तरम्.
कराया प्राणलिंगासी अभिषेक क्षमा हेची शुद्ध उदक नित्यानित्य वस्तू विवेक हेची वस्त्र जाणावे सत्यवचन हे अलंकार वैराग्य हाची पुष्पहार समाधी स्थिती हे मनोहर गंध भस्म जाणावे अक्षता निरहंकार भावरूप दृढ श्रद्धा हाची धूप आत्मज्ञान असे दीप भ्रांती निवृत्ती नैवेद्य धारण करणे मौन हाच घंटानाद जाण विषयांचे समर्पण हाच जाणा तांबूल विषय भ्रमाचा त्याग करणे हीच प्रदक्षिणा घालणे बुद्धी प्राणलिंग रूप होणे हाच असे नमस्कार अशा भाव पुष्पे करून प्राणलिंगाचे करावे पूजन बाह्यलिंग पूजेहून हे श्रेष्ठ जाणावे श्रोते हो प्राणलिंग पूजन कराया अंगी लागती सद्गुण त्या विण प्राणलिंगार्चन साध्य नाही कदापि जैसे आपुले मन सांगते तैसे तैसे शरीर वर्तते शरीर यंत्राचे चालन पुरते करीते मनची सर्वदा जरी मन असेल शुद्ध तरी शरीर व्यापार राहती शुद्ध ते जर असेल मळके अशुद्ध शरीर तसेची वागते शरीर गंगेत न्हाणिले तरी वरी वरी चर्म प्रक्षाळिले मन असेल बरबटलेले तरी तो जीव अशुद्ध बाह्य पूजा सामग्री मेळवून भक्त करीतो इष्टलिंग पूजन तोची अंगी बाणवून सद्गुण पूजितो प्राणलिंगासी जरी प्राणलिंगासी पूजावे त्यासाठी नलगे कोठे जावे नलगे मठ मंदिरी राहावे नाही कोणत्या तीर्थस्थळी ते असे अंतरंग उपासन करिता येई प्रतिक्षण आपुल्या जीवनात जाण अनुभविता येईल जो आपणाशी दुष्ट वागला जेव्हा क्षमा केली त्याला तेव्हा जाणा प्राणलिंगाला आपण केला अभिषेक विवेक उगवता मनात समजावे अर्पिले वस्त्रलिंगाप्रत मनी वैराग्य होता उदित जाणा अर्पिला पुष्पहार चित्त एकाग्र जहाले समजावे लिंगासी गंध लाविले निरहंकारे मन व्यापिले जणू वाहिली अक्षता श्रद्धा दृढावता अमूप जणू तो लिंगा पुढे जाळला धूप हृदयी उजळता ज्ञानदीप जाणा दीप लाविला भ्रांतिमूलक अज्ञान केले परशिवासी अर्पण तेव्हा प्राणलिंगासी जाण दाखविला नैवेद्य जेव्हा मौन होईल सिद्ध समजा की केला घंटानाद विषयार्पण करून व्हाल शुद्ध लिंगास अर्पिला तांबूल नष्ट होईल भेद भ्रांती तीच प्रदक्षिणा लिंगा भोवती तदाकार होता बुद्धिशक्ती तोच जाणा नमस्कार ऐसे अंतर्मुख होऊन प्रत्यही करावे प्राणलिंगार्चन तेणे अंतर्बाह्य उजळून जाईल जीवन भक्ताचे विषय कळावा सविस्तर म्हणून केला इतुका विस्तार याने तोषची होईल चतुर गुणग्राहक श्रोत्यांसी आता शिवयोग समाधीस्थल रेणुकाचार्य निरूपतील ते श्रवण करावे कोमल हृदयांनी श्रोत्यांनी शिवयोग समाधिस्थल अंतःक्रियारतस्यास्य प्राणलिंगार्चनक्रमैः शिवात्मध्यानसम्पत्तिः समाधिरिति कथ्यते। शिवजीव सामरस्याचे अनुसंधान
हीच एक संपत्ती जाण, त्या संपत्तीस असे अभिधान शिवयोग समाधी. भाव फुले नित्य अर्पून, जो करीतो प्राणलिंगार्चन, त्याच्या ठाई विद्यमान असे हीच संपत्ती. अभिषेकापासून ते नमस्कार, या आंतरक्रियात जो तत्पर, त्याचे मन होई स्थिर शिवयोग समाधीत. सर्वतत्वोपरिगतं सच्चिदानन्दभासुरं, स्वप्रकाशमनिर्देश्यम् अवाङ्मनसगोचरम्. उमाख्यया महाशक्त्या दीपितं चित्स्वरूपया, हंसरूपं परात्मानं सोऽहं भावेन भावयेत्. तदेकतानता सिद्धिः समाधिः परमो मतः. परब्रह्म महालिंगं प्राणो जीवः प्रकीर्तितः. तदेकभावमननात् समाधिस्थः प्रकीर्तितः. विश्व 36 तत्वयुक्त ऐसी मान्यता सिद्धांतात, शिवापासून पृथ्वीपर्यंत तत्वे कोणती ती ऐक. शिवतत्व, शक्तितत्व, सदाशिवतत्व, ईश्वरतत्व, शुद्ध विद्यातत्व ही 5 तत्वे शुद्ध तत्वे जाणावी. मायातत्व, कलातत्व, विद्यातत्व, रागतत्व, कालतत्व, नियतीतत्व, पुरुषतत्व ही 7 शुद्ध तत्वे. प्रकृती तत्व, महत्तत्व, अहंकार तत्व, मनस्तत्व, श्रोत्रत्व, चक्षु जिह्वा तत्व, घ्राण तत्व ही ज्ञानेंद्रिये. वाक् तत्व, पाणी तत्व, पाद तत्व, वायु तत्व आणि 5वे उपस्थ तत्व ही पंचकर्मेंद्रिये. शब्द तत्व, स्पर्श तत्व, रूप तत्व, रस तत्व आणि एक गंध तत्व या 5 तन्मात्रा. आकाश तत्व, वायु तत्व, अग्नि तत्व, जल तत्व आणि 5वे पृथ्वी तत्व ही पंचमहाभूते. प्रकृती, महत, अहंकार, मन, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये जाण. पंचमहाभूते, पंच तन्मात्रा मिळून 24 तत्वे ही अशुद्ध. 5 तत्वे शुद्ध, 7 तत्वे शुद्धाशुद्ध, 24 तत्वे अशुद्ध, ऐसी तत्वे 36 तत्वांचा समूह हेची जाणा ब्रह्मांड कटाह. या विश्वरूपातून शुद्ध विग्रह शिवदृष्टी पुढे उभा. परशिव ब्रह्माची रूपे 2, एक विश्वात्मा, दुसरे विश्वोत्तीर्ण. सकल विश्वात व्याप्त म्हणून त्यास म्हणती विश्वात्मा. शाखा, फुले, पर्णसंभार घेऊन उभा वृक्ष समोर. तैसा 36 तत्वातून ईश्वर दृष्टी पुढे प्रकाशे. तो जैसा विश्वरूपात दिसे, तैसाची विश्वातीतही असे. सच्चित आनंद स्वरूपे विलसे, त्यास म्हणती विश्वोत्तीर्ण. जो भाव पुष्पांनी सदोदित प्राणलिंगार्चन करी निष्णात. शिव विश्वरूप परिविश्वातीत आहे ऐसे जाणतो. या ज्ञानाने तो करीत ध्यान, साधे शिवयोग समाधी जाण. त्याचे कैसे तादात्म्य चिंतन तेच येथे सांगतो. पृथ्वीपासून शिवापर्यंत 36 तत्वांच्या अतीत सच्चित आनंद रूपे प्रकाशित जे शिव परब्रह्म. ते प्रकाशे स्वतेजाने, वर्णिता न ये वाचेने. सायास करिता ही मने
जे आतुरे ना कदापि जे असे शक्तियुक्त चित्स्वरूपी उमा शक्तीने प्रकाशित ते हंसस्वरूप परमात्म तत्व ते मीच ऐसे मानितो सोहम ही दृढ भावना धरून शिवाचे करी तादात्म्य चिंतन ती परम समाधी जाण तीच शिवयोग समाधी महालिंग म्हणजे शिवब्रह्म पूर्ण प्राण म्हणजे जीव जाण यांच्या सामरस्याचे करी चिंतन तो समाधिस्थ शिवयोगी अंतःषट्चक्ररूढाने पंकजानि विभावयेत् ब्रह्मादिस्थानभूतानि भूमध्यान्तानि मूलतः भूमध्यादूर्ध्वभागे तु सहस्रदलमम्बुजम् भावयेत्तत्र विमलं चन्द्रबिम्बं तदन्तरे सूक्ष्मरन्ध्रं विजानीयात् तत्कैलासपदं विदुः तत्रस्थं भावयेच्छम्भुं सर्वकारणकारणम् जो नेत्रासी दिसे देह तो असे केवळ बाह्य त्याच्या आतही असे एक देह सूक्ष्म देह नाव त्यासी जीवाच्या सूक्ष्म शरीरात षटचक्रे असती अवस्थित त्यावरी शिवयोग्याने चित्त स्थिर करावे ध्यानाने षटचक्रे कमलाकृती त्यांना दले पाकळ्या असती त्या दलांची संख्या निश्चिती केली योगी जनांनी समाधिनिष्ठ शिवयोग्याने आपुल्या दृढ ध्यानाने षटस्थानी षटचक्रांची मनाने दृढ भावना करावी गुदस्थानी आधार चक्र तेथे कमल पाकळ्या चार लिंगस्थानी स्वाधिष्ठान चक्र तेथे 6 पाकळ्या नाभिस्थानी मणिपूर चक्रात 10 दलांचे कमल विराजित हृदयस्थानी अनाहत चक्रात कमल 12 दलांचे कंठस्थानी विशुद्धी चक्र तेथे 16 दले साचार भ्रूमध्यात आज्ञा चक्र स्थिर तेथे 2 पाकळ्या मस्तकी चक्र सहस्रार तेथे सहस्रदले मनोहर रंध्र त्याच्या मध्यावर असे केशाग्र प्रमाण त्या रंध्रासी योगी जन स्वानुभवे म्हणती कैलास स्थान तेथे परब्रह्म शिव विराजमान ऐसे जाणा निश्चित ऐसी षटचक्रे दलांसहित जाणून तेथे मानावी समस्त सहस्रार चक्री शिवचिंतन सतत अभेद भावे करावे शिवयोग्याचे ऐसे चिंतन हीच सकल समाधी जाण तेथे लाभे आनंद पूर्ण जो इतरत्र दुर्लभ बहिर्वासनया विश्वं विकल्पार्थं प्रकाशते अंतर्वासितचित्तानाम् आत्मानन्दः प्रकाशते आत्मारणिसमुत्थेन प्रमोदमथनात् सुधीः ज्ञानाग्निना दहेत् सर्वं पाशजालं जगन्मयम् बाह्य प्रवृत्ती सकारण शुभाशुभ वासनात दाण एकदा घेतल्यावरी अनुभव पूर्ण पुन्हा वाटे घ्यावासा हाच वासना संस्कार त्या संस्कारे हा विश्व संसार
संकल्प विकल्पाने भरपूर भरला ऐसे भासते. ज्यांना लाभली अंतर्दृष्टी त्यांना शिवरूप दिसे सृष्टी. आत्मानंदाची होई वृष्टी त्यांच्या अंतर्विश्वात. आत्मारूपी अरणीवर घासता शिवानंद विचार. शिवाद्वैत ज्ञान वैश्वानर तेथे होई प्रदीप्त. त्या ज्ञानरूपी अग्नीत प्रपंच रूप पाश समस्त जाळून आत्मस्वरूप यथार्थ जाणावे शिवयोग्याने. संसार विषवृक्षस्य पंचक्लेशपलाशिनः छेदने कर्ममूलस्य परशुः शिवभावना. अज्ञानराक्षसोन्मेष कारिणः संवृतात्मनः शिवध्यानन्तु संसार तमसश्चण्डभास्करः. कर्म हेची ज्याचे मूळ तो संसार विषवृक्ष विशाल. पंचक्लेश पर्णांनी बहुल गेला असेल हडूनी. त्यासी छेदावे मुळापासून तरी कुठार असे शिवध्यान. तेणे संसार विषतरु दारुण नष्ट होई क्षणात. कोण कोण ते पंचक्लेश तेही अवधारा सावकाश. अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश पाचवा. ज्यापासून सदोदित जीवासी दुःख होई प्राप्त त्यास दिले योगशास्त्रात क्लेश नाम पतंजलींनी. अविद्या म्हणजे अज्ञान तिचे चार भेद जाण. त्यांनीच ग्रासिले पूर्ण जीवास जन्म जन्मांतरी. अनित्य वस्तूत नित्य बुद्धी अशुची वस्तूत शुची बुद्धी. दुःखामध्ये सुख बुद्धी आत्मबुद्धी अनात्मी. प्रपंच असे अनित्य त्यात परिवर्तन सदोदित. तरी जीव तो मानितो नित्य ही पहिली अविद्या. शरीर स्वभावतः अपवित्र स्रविती मलमूत्र घर्म सर्वत्र. अशुची देहास मानणे पवित्र ही दुसरी अविद्या. शब्द स्पर्शादी विषय सुख जे मूलतः असे दुःख त्यांना मानणे सुखरूप ही तिसरी अविद्या. शरीरापासून बुद्धीपर्यंत सर्व असती अनात्म पदार्थ त्यांना मानणे आत्मवत ही चौथी अविद्या. संसार विषवृक्षाचे दुसरे पर्ण त्यास अस्मिता असे नाम. सतत करणे अहम अहम हा अहंकार अस्मिता. स्तुती करिता सुखावतो निंदा होता दुखावतो. दुखावताची धावतो भांडण कराया माणूस. कलह दुःखाचे मूळ हा अहंकारची केवळ. पंचक्लेशात तो ही सबळ एक क्लेश मानिला. राग म्हणजे प्रीत ती जन्माचे मूळ बीज सत्य. प्रपंचाविषयी अनुराग मनात म्हणून जन्मणे पुनः पुन्हा. देई जन्म दुःख वारंवार हा राग क्लेश साचार. त्याची दुसरी बाजू भयंकर तोची द्वेष जाणावा. द्वेष पेटता मनातून तो गुणांचेही करी अवगुण. द्वेष भरल्या नेत्रासी सद्गुण दिसतीच न कदापि. युद्धे महायुद्धे सगळी द्वेष बुद्धीने भारलेली. होई गुणांची राख रांगोळी द्वेष भरता मनात. मरण भय वाटे जीवास तोची जाणावा अभिनिवेश. पंडित मूढ स्त्री पुरुष सर्वांनाच भिववितो. असंख्य जन्म जन्मांतून जीवाने अनुभविले मरण. त्याचे नाव घेताची सकल जन
चळचळा कापती अविद्या अस्मिता रागद्वेष अभिनिवेश हे पंचक्लेश या पर्णांनी संसार विषवृक्ष असे बहरला. हा विषवृक्ष छेदण्यासाठी शिवज्ञान कुऱ्हाड घ्यावी हाती. तेणे नाशूनी वृक्ष शांती भक्ता हृदयी नांदेल. संसार अंधार रात्री सगळे अज्ञान राक्षस उतले माजले. त्यांना निवटायासी बळे समर्थ शिवध्यान भास्कर. जरी शिवध्यान दृढावले तरी अज्ञानावरण गळाले. ज्याचे पंचक्लेश निमाले तो समाधिस्थ शिवयोगी. लिंग निजस्थल स्वान्तस्थ शिवलिंगस्य प्रत्यक्षानुभवस्थितिः यस्यैव परलिंगस्य निजमित्युच्यते बुधैः. ब्रह्म विष्णुआदयो देवा सर्वे वेदादयस्तथा लीयन्ते यत्र गम्यन्ते तल्लिंगं ब्रह्म केवलम्. अंतरंगात जे स्थित देश काल आकार रहित त्या महालिंगासी जो मानीत निज स्वरूप आपुले. ऐसा साधक जो प्राणलिंगी स्थली तोची असे निजलिंग स्थली. ऐसी या स्थलाची केली व्याख्या शास्त्रवेत्यांनी. ते महालिंग केवल ब्रह्मपूर्ण त्यातून विश्व होय उत्पन्न आणि कल्पांती सामावून त्यातची पूर्ण जात असे. चिदानंदमय साक्षात् शिव एव निरंजनः लिंगमित्युच्यते नान्यद् यतस्याद्विश्वसंभवः. बहुनात्र किमुक्तेन लिंगमित्युच्यते बुधैः. शिवाभिदं परं ब्रह्म चिद्रूपं जगदास्पदम्. विश्वोत्पत्ती होई ज्यापासून ते लिंग सच्चिदानंद रूप निरंजन. ते साक्षात शिवब्रह्म जाण त्या वाचूनी अन्य काही नसे. अधिक सांगावे ते काय जो विश्वाधार चिद्रूप शिव त्यालाच निजलिंग हे नाव दिले ज्ञानी लोकांनी. वेदान्तवाक्यजां विद्यां लिंगमाहुस्तथा परे तदसज्ञेयरूपत्वात् लिंगस्य ब्रह्मरूपिणः. अव्यक्तं लिंगमित्याहुः जगतां मूलकारणम्. लिंगी महेश्वरश्चेति मतमेतदसङ्गतम्. अहं ब्रह्मास्मि अयमात्मा ब्रह्म आदि वेदांत वाक्यातून जी विद्या जाहाली उत्पन्न तिला लिंग संबोधिती. परंतु ते नोहे प्रमाण. विद्या हे शिवज्ञानाचे साधन. त्या विद्येला लिंग अभिधान देणे असे अयोग्य. ज्ञान म्हणजे शिव नव्हे. शिव हा ज्ञान विशिष्ट आहे. प्रभा म्हणजे चंद्र नोहे. चंद्राठाई प्रभासे. तैसा शिव आणि ज्ञान यांच्यात तादात्म्य संबंध पूर्ण. ज्ञानास मानणे शिव जाण हे अमान्य वीर शैवासी. जगताचे मूल कारण अव्यक्त प्रकृती समानून तिला लिंग नाम देऊन शिवास लिंगी मानती. परी वीर शैव सिद्धांतात शक्ती विशिष्ट शिव अव्यक्त त्याच्यातून विश्व समस्त
उत्पन्न होते कथिले हे शक्यांश हे उपादान कारण शिवांश हे निमित्त कारण ऐसे अभिन्न निमित्तोपादान कारण शिवचे समस्त विश्वाचा द्रव्य आपुल्या देहातले काढून कोळी विणतो जाळे तैसे शक्तियुक्त शिवाने निर्मिले स्वतःतून विश्व हे सामान्य दृष्टीने पाहता सृष्टी जड दिसे तत्वता तिला निजलिंग मानणे सर्वथा अनुचित असे हे न सूर्यो भाति तत्रेन्दुः न विद्युन्न च पावकः न तारका महालिंगे द्योतमाने परात्मनि ज्योतिर्मयं परं लिंगं श्रुतिराह शिवात्मकम् तस्य भासा सर्वमिदं प्रतिभाति न संशयः परब्रह्म स्वरूप साक्षात महालिंग स्वयं प्रकाशित त्याच्या प्रकाशापुढे खद्योत जाण नक्षत्रे तारका सूर्य चंद्र हुताशन विद्युल्लता नक्षत्रे तारका जाण ही सर्व ही होती प्रभाहीन प्रकाशमय लिंगा पुढे महालिंगाच्या प्रकाशाने नभी प्रकाशती तारांगणे मग जगासी देती देणे प्रकाशाचे अपार शिवस्वरूप लिंग श्रेष्ठ ज्योतिर्मय स्वयं प्रकाशित तत्तेजाने प्रकाशे विश्व समस्त ऐसे श्रुती सांगती लिंगान्नास्ति परं तत्त्वं यदस्माज्जायते जगत् यदेतद्रूपतां धत्ते यदत्र लयमश्नुते तस्माल्लिंगं परं ब्रह्म सच्चिदानन्दलक्षणम् निजरूपमिति ध्यानात् तदवस्था प्रजायते लिंगातूनी जग झाले उत्पन्न त्याच्यानेच जगत रक्षण त्याच्यात चिते अंती होई विलीन त्याहुनी श्रेष्ठ अन्य नसे लिंग परब्रह्म सच्चिदानंद रूप ते असे माझे निज रूप ऐसे ध्यान करिता तद्रूप होतो निजलिंग स्थली अंगलिंग स्थल ज्ञानमंगमिति प्राहुः ज्ञेयं लिंगं सनातनम् विद्यते तद्वयं यस्य सोऽङ्गलिङ्गीति कीर्तितः अंगे लिंगं समारूढं लिंगे चांगमुपस्थितम् ये तदस्ति द्वयं यस्य स भवेदङ्गलिङ्गवान् ज्ञात्वा यः सततं लिंगं स्वान्तस्थं ज्योतिरात्मकम् पूजयेद्भावयन्नित्यं तं विद्यादङ्गलिङ्गिनम् शिवज्ञान संपन्न जीव त्यासी अंग असे नाव जे जाणावयाचे ज्ञेय त्यास म्हणती लिंग असे अंगलिंगाचे ज्ञान असे ज्या प्राणलिंगी लागून त्यासी अंगलिंगी हे जाण संबोधिती अगस्त्या बीजात असे अंकुर सुप्त आणि बीज सुप्त अंकुरात तैसे अंगात लिंग व्याप्त लिंगात असे अंगही
या दोहोंचे सामरस्य ज्ञान झाले ज्या प्राणलिंगी सजाण त्याला अंगलिंगी हे शोभून नाम सत्य दिसे हे. जे प्राणलिंग हृदयस्थ त्या जाणून ज्योतिर्मय लिंगाप्रत जो करी पूजा ध्यान सतत त्यास म्हणावे अंगलिंगी. ध्यायते लिंगमेवैकं सर्वैः शास्त्रैः सनातनैः ब्रह्मेति विश्वधामेति विमुक्ते पदमित्यपि. मुक्तिरूपमिदं लिंगम् इति यस्य मनस्थितिः समुक्तो देहयोगीपि सज्ञाने समहागुरुः. अनादिनिधनं लिंगं कारणं जगतामिति येन जानन्ति ते मूढा मोक्षमार्गबहिष्कृताः. लिंग हेची परब्रह्म त्रैलोक्याधार मोक्षधाम ते असे मोक्ष कारण परम असे प्रत्यक्ष मोक्षची. ऐसी निगमागमादी करून सर्व शास्त्रे जी सनातन ती ग्वाही देती गरजून. घंटा घोषपूर्वक हे दृढ जो धरी मनात तो जिवंत असे तरी जीवनमुक्त तो महाज्ञानी निश्चित श्रेष्ठ गुरु जाणावा. लिंगासी नाही जन्म मरण लिंग विश्वोत्पत्तीचे कारण. अशा लिंगास न जाणती जे अज्ञजन त्यांना मोक्ष दुर्लभ. यः प्राणलिंगार्चन भावपूर्वै धर्मैरुपेतः शिवभावितात्मा स एव तुर्यः परिकीर्तितोऽसौ सम्यग्विपाकाच्छरणाभिधानः. भक्तिरूपी पुष्पे करून करी प्राणलिंगार्चन शिवाचार युक्त शिवस्मरण सदैव करी जो प्राणलिंगी. परिपक्व झाले त्याचे ज्ञान तोची शरणस्थलात जाऊन करी पुढील मार्गक्रमण जाण अगस्त्य मुनिवरा. आता पुढील अध्यायात शरणस्थलाची महिमा समस्त अवधारूनी अनुभवावी चित्तात. परमभाविक श्रोत्यांनी शिवस्वरूप जगद्गुरुवर श्री काशी महास्वामीजी चंद्रशेखर त्यांच्या आज्ञेने ग्रंथ मधुर रचितो शेषनारायण श्री सिद्धांत शिखामणी तत्वामृत सद्भावे परिसोत शिवभक्त होतील मने भक्तियुक्त. द्वादशोऽध्याय पूर्णः. ओम तत्सदिति श्री शिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैत विद्यायां शिवयोगशास्त्रे श्री रेणुकागस्त्य संवादे वीरशैव धर्म निर्णये श्री शिवयोगी शिवाचार्य विरचिते श्री सिद्धांत शिखामण